राकेश कांबळे आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. राकेश आपण या. राकेश कांबळे. राकेश या पण मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे. चला आपण सामना सुरू करूया. अप्पा प्रेमी आणि अण्णा राजे या दोन टीममध्ये हा सामना सुरू होतो आहे. प्रथम बॅटिंग आहे ती म्हणजेच अण्णा राजे या टीमची बॅटिंग आहे आणि अप्पा प्रेमी या संघाची फिल्डिंग आहे. गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये राहुल आणि स्ट्राईक इनला बॅट्समॅन कल्पेश आणि सुहास ही जोडी आहे. पहिला चेंडू मिस टायमिंग, झेलची शक्यता आणि यस फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. कल्पेश 0वरती बाद. चला राकेश कांबळे यांना विनंती असेल या पण मॅन ऑफ द मॅच. राकेश आहेत. चला मी सुभाजी कराटे साहेबांना सुद्धा विनंती करतो की जर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या. इथे पाहिलं त्याला मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थात राकेश कांबळे यांना मात्र आपण इथे सन्मानित करणार आहोत. मी सुभाजी कराटे साहेबांना विनंती करतो की आपण यायचं आणि आपल्या शुभ हातानं येथे मात्र त्यांना हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण द्यायचा आहे. मित्रांनो पाहिलं गेलं तरी आपण टी शर्ट आपण पाहतो या एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या चे सर्वा जे ती राजेंद्र रणर यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या टी शर्ट आपल्याला सौजन्य आपल्याला लाभलंय आणि टी शर्ट आणि ह्या सामनावीरचा किताब देऊन त्यांना मध्ये येथे सन्मानित केलं जाते. 2 मिनिटं थांबायचं आपण. राकेश कांबळे आपण थांबायचंय. सर्वप्रथम आपलं अभिनंदन असेल की या सामना आपण जिंकलात, सामन्याचा किताब सुद्धा आपल्याला मिळाला. मात्र हे करत असताना खरं सांगत मैदानाच्या आतमध्ये आपल्या मनामध्ये काय होतं? काय नाही, मला फक्त माझ्या टीमला जिंकून द्यायचं होतं आणि चांगला खेळ करायचा होता. एवढ्या दिवस मी या टीमसाठी खेळतोय आणि माझ्याकडून गेम होत नव्हता आणि मला ते करून दाखवायचं होतं. आणि नक्कीच आपण पाहिलं की तर STGPL मध्ये आपलं खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये आपण विजय साकारला. चांगला खेळ मैदानाच्या आत पाहायला मिळाला. मात्र शेवटचा आपण गोलंदाजी करत असताना मात्र आज आपण कुठेतरी चुकी केली. कारण प्रत्येकाला आम्हाला वाटलं होतं की सामना एकाकी जाईल, मात्र त्या चेंडूवरती आपण नक्कीच चुकी केली. ती चूक झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय वाटलं? कारण संघनायकाने दाखवलेला विश्वास, संघमालकाने दाखवलेला विश्वास आणि आपण जर महत्त्वाच्या क्षणी आपण जर आपल्याकडून अशी चूक होत असेल तर आपण ह्याच्यावरती अभ्यास केला जाईल का? नक्कीच मी या गोष्टीवरती स्टडी करेन आणि परत ती चुकी माझ्याकडून होणार नाही. शक्य होईल तेवढं मी माझ्या टीमसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या ओनरचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला संघामध्ये सतत आयकॉन चॉईस खेळण्याची संधी देत आहेत. तसेच संदीप साळके यांचं देखील मी आभार मानेल कारण एवढा मोठा आमच्यासाठी व्यासपीठ उभं करत आहे. तसं प्रमोद कांबळे माझा सोबती, तो पण माझ्या गेमसाठी चांगला होईल कसा त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. नक्कीच हे होते राकेश कांबळे. अभिनंदन असेल आणि आपल्याला पुढील वाटली खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि तसेच भगवान कांबळे, अजय कांबळे आणि माझी ऑल टीम यांचे मी आभार मानतो की ते माझ्यावरती विश्वास ठेवत आहेत. नक्कीच प्रत्येक आपल्या सहकार्याचा नक्कीच आभार व्यक्त करते. हे होते राकेश कांबळे आणि आपण पुन्हा जाऊया आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आवाज जोडला गेला आहे आमचे साथी समालोचक रोशन सर. धन्यवाद. थँक्यू सो मच सिद्धेशजी गायकवाड सर. थँक्यू सो मच शैलेशजी जाधव सर. यांचा आवाज आपण ऐकतोय या आजच्या दिवसामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे. एक चांगली गोलंदाजी होते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. धावबाची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1-2.
चला यापुढील सामना असेल एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि तन्मय 11 या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती आहे की आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. क्या बात आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सीमारेषेच्या बाहेर STGPL चौकार. हे होणार 5 ओव्हरची कारण की एसटीची झालेली नाही ना. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. सागर गोलंदाजी मार्कवरती स्कूप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 7 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 गेली 3 सीझन यशस्वी आयोजन आणि या 4थ्या सीझनमध्ये पदार्पण केलेलं आहे या स्पर्धेने. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगली फिल्डिंग. 2च धाव मिळतील चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 2ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 9. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. अतिरिक्त बाउन्स मिळते या चेंडूवरती. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे नक्कीच दुसरं सुरू आहे. प्रचंड वेग आपण पाहतोय. गोलंदाज सागरच्या गोलंदाजीमध्ये सलग चालाय. हा दुसरा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतं या मॅचमध्ये. अपेक्षित बॅटिंग आतापर्यंत होऊ शकली नाहीये अण्णा राजे या टीमच्या या मॅचमध्ये. अप्पा प्रेमी आणि अण्णा राजे या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. अंतिम बॉल आणि अंतिम चेंडू देखील आलाय. डॉट. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे अण्णा राजे या टीमची 1-9. चला सामना स्पीडअप करा. आज 12 सामने खेळवायचे आहेत आणि 4था सामना सुरू आहे. त्यामुळे ही सूचना असेल. राकेश पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत. अभिनंदन राकेश. वेल प्लेड. विक्रांत नवीन गोलंदाज या 3ऱ्या षटकामध्ये.
बघा जेवण सुरू झालेलं आहे. जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. सर्वांना विनंती असेल, आमचे समालोचक मित्र असतील त्यांना देखील विनंती आहे. फुल टॉस, पंचांचा नो बॉलचा इशारा. इट्स अ बीमर. नो +2 मिळतील धावा 3 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. यस, इट्स अ बीमर. धावसंख्या आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच तन्मय 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. प्रचंड वेग आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फ्रीट होता, फ्रीटचा फायदा घेऊ शकले नाही आहेत. प्रचंड मेहनत संदीपदादा चाळके यांची आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि एकत्र आणण्याचं काम नक्कीच नेहमीच राहिलेलं आहे संदीपदादा चाळके यांचं आणि त्यांचं मनापासून कौतुक. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. चला, आमचे दोन्ही समालोचकांना विनंती असेल, सिद्धेश गायकवाड सर आणि शैलेश जाधव सर, आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी झगडावं लागतंय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. अण्णा राजे या संघाला या मॅचमध्ये अपेक्षित बॅटिंग आतापर्यंत होऊ शकली नाहीये. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. क्या बात आहे. गॅपमधून चेंडू चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. STGPL चौकार. धावसंख्या आहे 19. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 19 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला बॅट्समन आलोक. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक करतात. डीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला बॅट्समन सुहास आणि आलोक ही जोडी आहे. षटकातील एक चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. ऑन साईडला पुन्हा एकदा फ्लिक करतात. गॅप मधून चेंडू चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 24. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 9 होत्या आणि या षटकामध्ये आल्या तब्बल 15 धावा आणि या मॅचमध्ये कमबॅक केलेला आहे अण्णा राजे या संघाने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24. सागर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती.
या चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आहे 24. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. टिपलाय झेल डीप मध्ये. अमितने फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. अमित इकडे रे. अमित हाय लॉंग ऑन. अमित विकेट कीपर आहे. धावसंख्या आहे 24. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली सागरने. स्ट्राईक इनला न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. वैभव वारंग आयकॉन आहेत. पहिला चेंडू वैभवसाठी होता डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 24 धावा. नेक्स्ट मॅच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि तन्मय 11 या दोन टीममध्ये दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. थोडीशी घाई करा विनंती आहे या दोन्ही टीमला. खास करून प्रथम फिल्डिंग करतोय अप्पा प्रेमी या टीमला ही विनंती असेल. क्या बात आहे. ग्लोरी स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. स्वीपर कव्हरला फलंदाज झाले बाद. वैभव वारंग बॅक टू द पवेलियन. जेव्हा फलंदाज बाद होईल तेव्हा 30 सर्कल क्रॉसिंग करणं बंधनकारक आहे. ही सर्व संघांना सूचना असेल आणि 2 धावांची पॅनल्टी असेल. ती म्हणजेच अण्णा राजे या टीमला, कारण की वैभव वारंगने ती क्रॉसिंग केलेली नाही आहे. त्यामुळे ही 2 धावांची पॅनल्टी असेल. आहे का? येस. बघा प्रत्येक संघाला ही महेंद्र सर सूचना असणार आहे. जो 30 सर्कल आहे तो क्रॉसिंग करणं बंधनकारक असेल. गणेश वरेकर न्यू बॅट्समन आणि गणेशच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 28 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 संदीपदादा चाळके यांची संकल्पना खऱ्या अर्थाने खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. क्या बात लॉफ करतायत. पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 34. 34 धावा. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि ते फटके येत आहे गणेश वरेकरच्या बॅटमधून. एक चौकार, एक षटकार आलाय. महागडी गोलंदाजी सागर करतायत. फुल टॉस. बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय. क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडलेला आहे आणि फलंदाज झाले बाद. गणेश वरेकर बॅक टू द पवेलियन आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. आय थिंक यस. हाईट आपण चेक करूया. तिसरे पंच या आपण. मुन्ना पठाण सर. यस रिव्ह्यू आहे. बीमरसाठी रनआउटसाठी रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. खऱ्या अर्थाने बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. ऑनफिल्ड कॉल आला नव्हता आणि त्याला चॅलेंज केलेला आहे खऱ्या अर्थाने बॅटिंग करणाऱ्या टीमने. अण्णा राजे 11 हा संघ आपण पाहतोय. प्रत्येक टीमकडे रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेड डिलिव्हरी आणि त्यामुळेच फलंदाज बाद असेल आणि पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही आहे या इनिंगमध्ये. तो म्हणजेच अण्णा राजे या टीमला. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 34-34. चला टॉससाठी या तन्मय 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. अमित येत आहेत नवीन गोलंदाज आणि अमितचं भव्य स्वागत केलंय सीमारेषेच्या बाहेर. रोहित शर्मा स्टँड मध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. STGPL षटकार. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. पूल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 40 धावा धावफलकावरती. अंतिम षटक आपण पाहतोय. चला तन्मय 11 या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण की एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमचे संघनायक राजेंद्र रणवरे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आहे. कुमारी धृती राजेंद्र रणवरे यांच्याकडून. धावबादची संधी आणि विकेटचं बदन. फलंदाज झाले बाद. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. अमोलला माघारी परतावं लागलेलं आहे. चला तन्मय 11 टीम कॅप्टन टॉससाठी या. धावसंख्या आहे 41 धावा. न्यू बॅट्समन आकाश येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. सर्वांना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. मॅनेजमेंटच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आहे. ही खासियत आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची. स्पर्धा 1 दिवसाची असली तरी देखील सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था असते. आणि आपली लीग स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा महोत्सव आपण साजरा करतो आहे. क्रिकेटची जत्रा आपण साजरी करतो आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 41 धावा धावफलकावरती. स्ट्राईक इनला बॅट्समन आपण पाहतो आहे बॅटिंग करतो आहे. सुहास जो सलामीला आला आहे संघर्ष करतो आहे. जरी त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आला असेल तरी देखील डॉट तो जास्त खेळला आहे. प्रचंड वेग आहे अमितच्या गोलंदाजीमध्ये. ॲज अ आयकॉन तो ही स्पर्धा खेळतो आहे. अमितला आपण पाहतो आहे. अमित कांबळे गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये इम्प्रेस करतायत. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 41 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर आणि अंतिम चेंडू आला डॉट. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 41 आणि 42 धावांचं टार्गेट अण्णा राजे या संघासमोर या मॅचमध्ये. चला आपण टॉस करूया. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि तन्मय 11 या 2 संघांमध्ये असेल या पुढील सामना. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ शाहूवाडी विनोदजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेड आणि टेल हे कॉल करायचं आहे आपल्याला. हेड असं कॉल आहे आलेला आहे. टेल टॉस जिंकलेला आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमने. आमच्यासोबत राजेंद्र रणवरे साहेब आहेत. खऱ्या अर्थाने दानशूर व्यक्तिमत्व आहेत. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे नक्कीच फाउंडर आहेत. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? आम्ही चेसिंग करू.
म्हणजे फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग प्रत्येक सीझनमध्ये तुमचं देखील खूप मोठं योगदान असतं. यावर्षी देखील तुमच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आहेत कुमारी धृती राजेंद्र रणवरे यांच्या माध्यमातून. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे हे खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. आपल्या तालुक्यातील, आपल्या संघटनेतील एखादा खेळाडू हा मोठ्या लेवलवरती ISPL असेल, सध्या इंडिया कप देखील सुरू आहे, या लेवलवरती खेळावा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आपल्या या संघटनेचा. त्याबद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच स्पर्धेचा लेवल जी आहे ती मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी वाढलेली आहे आणि बाकी कमिटीचं खरंच खूप मनापासून त्यांचा मी थँक्यू बोलतो त्यांना, कारण की त्यांनी जी मेहनत घेतली त्यामुळे आम्हाला हे फक्त खेळायला मिळतं. आम्ही ते येऊन आयतं खेळतो आणि घरी जातो, पण खरं तर त्यांची मेहनत आहे ही. आणि अध्यक्षांना खरंच सलाम. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. तन्मय 11 आणि सामना असेल एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन टीममध्ये. आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकून खऱ्या अर्थाने फिल्डिंग स्वीकारली आहे. प्रथम बॅटिंग करावी लागणार आहे. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 60+ बनवण्याचा प्रयत्न करेल आम्ही, कारण की तो चेसेबल स्कोर आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. जे यंगस्टर आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही संधी आहे. त्या संधी सोनं करण्याचा प्रयत्न सर्वांचाच असणार आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? मागल्या वरीलपेक्षा यावर्षी बरेच इम्प्रूव्हमेंट झालेले आहे आपल्या असोसिएशनची. त्याबद्दल सर्वांनीच हे केलेलं आहे, म्हणजे मदत केलेली आहे किंवा जास्त कष्ट पण केलेले आहेत. त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि यावर्षी ट्रॉफीज आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने खूप सुंदर या ट्रॉफीज आहेत, त्याबद्दल काय म्हणणं असेल? याबद्दल आता काय बोलू मी. ट्रॉफी तरी खूप चांगली आहे, खूप म्हणजे खूप. क्या बात आहे. नक्कीच प्रत्येक संघ मालकाचा एकच प्रयत्न असेल की ही ट्रॉफी आपल्या घरी असावी. त्यासाठी 10 संघ आमने सामने आहेत, 10 संघ मालक आमने सामने आहेत. टॉस जिंकलेला आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. या पुढच्या मॅचमध्ये विद्यमान सामना सुरू आहे, जिथे बनवायच्या धावा 42 आणि या 42 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ रोहा, सिद्धेशजी गायकवाड सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. चला मित्रांनो, आपण पाहायला गेलं तर येथे जेवणाला सुरुवात झाली आहे. सर्व खेळाडूंनी आपण पाहिलं तर जेवणाचा इथे आस्वाद घ्यायचा आहे. सूर्यकुमार यादव स्टँडच्या शेजारी आपण पाहायला गेलं तर जेवणाची व्यवस्था इथं तिथे केली आहे. सगळ्यांनी जाऊन माझा त्याचा इथे आनंद आणि आस्वाद आपण घ्यायचा आहे. हॅलो,
चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल येते मात्र उडवलाय पॉईंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतायत मात्र चेंडू होतोय फरार. 4 धाव्यांसाठी चौकार येतो आपण पाहतोय. इथे आपण चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला संघ येतो अर्थात अप्पा प्रेमी आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये पाहिलं तर अण्णा राजे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना पाहिलं गेलं तर आपण अण्णा राजे संघाने धावसंख्या मात्र केली ते खऱ्या अर्थानं 41 आणि 42 धावांचं इथून आव्हान ठेवलंय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना म्हणलं तर खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात नक्कीच म्हणता येईल. कारण एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर राहुल आणि विक्रांत ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संतोष मात्र पहिल्या चेंडू होते ते मात्र माघारी भरताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल वैभवांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा बदल ऑफ केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू नक्कीच फरार होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र पुन्हा एकदा चेंडू फरार होतोय. 4 धाव्यांसाठी चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळाली आहे. ती आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं राहुल यांच्या माध्यमातून संघाचे संघनायक आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये एक्स्ट्राचा ब्रँड दाखवणारा आणखी एक 1 बाउन्स चौकार. राहुल कांबळे मात्र मैदानाच्या आतमध्ये झंझावती वादळ निर्माण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतायत. कारण धावा मिळत आहेत 4. इथून मात्र या 4 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. ती अर्थात षटकाचा अंत जरूर झालाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते अर्थात 20 आकड्यावरती. तिथून पाहिलं गेलं तर 5 चेंडू आणि 5 चेंडू होती 5 चौकार. इथे मात्र लगावण्याचा कारनामा कोणी केलाय तर पाहिलं तर फलंदाज राहुल कांबळे यांच्या बॅट मधून या 5 चेंडू होती 5 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 42 धावांचा पाठलाग करताना जशी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. चला मित्रांनो टीम मीटिंग करू नका. मी अण्णा राजे संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण अधिकचा वेळ मध्ये इथे खर्च करू नका. धावसंख्येमध्ये पोहोचते ती अर्थात 1 गडी बाद 20 धावा. सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना अप्पा प्रेमी 11 कोळगाव या संघाची धावसंख्या आपण 10 फलकावते येथून मात्र पाहतोय. नवीन गोलंदाज मागवते येथून दाखल झालेत. गोलंदाजी मागवते इथून मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय दाखल झाले. तर अक्षर आपण पाहतोय आकाश वारंग गोलंदाजी मागवते येथे मात्र दाखल झालेत. पहिला बॉल आकाश वारंग यांचा. पहिला बॉल पुलटा स्वरूपाचा होता त्याला मात्र फ्लिक केला ऑन साइडला. चेंडू जातोय घासत पुसत जमिनीला गुदगुल्या करत 4 धाव्यांसाठी चौकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. आपण पाहिलं गेलं तर राहुल यांच्या बाडमधून असा चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला ना त्यानंतर मात्र आता मात्र विक्रांत यांच्या बाडमधून तसाच फटका इथे मात्र पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. 4 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. इथून 4 धावा आणि संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते ते अर्थात 24 आकड्यावरती. चला चला मी थोडस फास्ट घ्या विनंती असेल. अधिकचा वेळ इथे मात्र आपण खर्च केला तर मात्र इथे आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची मात्र आपण नोंद घ्या. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल हलक्यात नक्कीच खेळून काढलाय. समोरच्याला आपण पाहायला गेलं तर एक सिंगल धाव मात्र इथे पूर्ण केली. एका धावेने स्ट्राईक मध्ये इथे रोटेट केली जाते. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आत होते आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मागील चेंडू ते मोठा फटका आला आणि त्यानंतर मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर अधिकचा आणि कुठेतरी अधिकचा जोश मैदानाच्या आतमध्ये न दाखवता इथे मात्र एक संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये केले गेले. एक सिंगल धाव एका धावेने स्ट्राईक मात्र रोटेट होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते त्यात 1 गडी बाद 25 धावा. सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना अप्पा प्रेमी 11 कोळगाव या संघाची धावसंख्या आपण 10 फलकावरती पाहतोय. नेक्स्ट बॉल इथे मात्र उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली
फलंदाज राहुल कांबळे खेळीचा अंत होतोय. हा झंझावती वादळाला इथे मात्र शांत केलं जातंय. धक्का लागतोय तो दुसरा. राहुल कांबळे मैदानाच्या बाहेर. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कोण दाखल झालाय. तर एका बाजूला आपण पाहायला गेलं तर राहुल कांबळे मैदानाच्या बाहेर गेलेत. छोटे बंधू नक्कीच मैदानाच्या बाहेर जरूर गेलेत, मात्र आता मात्र मोठे बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमित कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तेच बोलतोय मी, मानसिंग पांगले बोलतोय ना. मानसिंग मी तेच त्याला विचारलं. मानसिंग पाटील मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र रणवी आपल्याला बिघाड पाहायला मिळतो. इथे थांबवलं जाते स्वतःला गोलंदाज. आपण पाहिलं गेलं तर आकाश वारंग आपण पाहतोय. रणवी मध्ये थोडासा बिघाड झाला, त्यांना माहिती थोडासा बिघाड झालाय, मात्र तो बिघाड कुठेतरी पुढे जाऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आपण थांबलं गेलं पाहिजे आणि की इथे मात्र थांबले ते आकाश. पहिला बॉल इथून मात्र फेस करतील मानसिंग आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. सुंदर फटका इथे नक्कीच पाहायला मिळाला. आपण पाहायला गेलं तर जसा फटका हवा तसा मात्र इथे पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल धाव मात्र इथे जरूर आले. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय की मात्र ही धाव येथे लेग बाय स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने नक्की धावपलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावतंय, वधारतंय. धाव संख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 26 आकड्यावरती. 2 गडी बाद, 26 धावा. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अप्पा प्रेमी 11 कोळगाव या संघाची धाव संख्या आपण धाव फलकावत इथून पाहतोय. पुढचा बॉल उलट त्याला मात्र पॉइंटच्या दिशेला बिरकावून दिलाय. चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. इथून मात्र 4 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. या 4 धावेने आपण संघाची टोटल जर पाहिली तर नक्कीच कुठेतरी वधारताना पाहायला मिळते. धाव फलकावरती इथे मात्र बदल झालाय आणि तो बदल आपण पाहिला गेला तर धावून पोहोचतोय 30 आकड्यावरती. 2 गडी बाद, 30 धावा. पुढचा बॉल पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र दाखल झालेत. नेक्स्ट बॉल आपण आडव्या बॅटना नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरला. आणि इथे पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि या डॉट चेंडून पाहिलं षटक क्रमांक 2 इथे मात्र संपुष्टात आलाय. आता 12 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला आणि धाव फलका धावा लागल्यात. त्या अर्थात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. इथून मात्र येणारे 18 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. त्या अर्थात सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात अप्पा प्रेमी 11 कोळगाव या संघाला. चला एसी रूम मधून जे कोणी खेळाडू असतील त्यांना विनंती करतो की आपण एसी रूम मधून बाहेर व्हायचंय. फक्त VIP लोकांसाठी आपण तिथे आसन व्यवस्था आपण ठेवली आहे. सो खेळाडूंना विनंती असेल आपण एसी रूम मधून आपण प्लीज बाहेर या. जाऊ मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाजी मार्कमध्ये इथे मात्र दाखल झालेत. सांघिक 3रा आणि वैयक्तिक विराजांचा पाहतो. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल लॉफ्ट केलाय. तिथे मात्र चुकी होत नाहीये. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले आणि इथे मात्र चांगला कॅच इथे मात्र पकडलाय. फलंदाज इथे मात्र होत आहेत बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो आपण तर तुषार पाटील इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला आणि आता मात्र तिकडे सुद्धा चुकी होत नाहीये. लॉंग ऑफला पहिला झेल तर इथे मात्र पुढच्या चेंडूतील लॉंग ऑनला इथे मात्र चांगला झेल टिपलाय. फलंदाज तुषार पाटील मात्र मैदानाच्या बाहेर होत आहेत. महेश माने गेलेला. अरे यार नाव सरळ सांगा.
महेश माने मात्र इथे बाद होत आहेत. पंच कसे ट्रॅकचं काय सर पंच सर्कलची पॅनल्टी असेल का इथे? थर्टी एट सर्कल मध्ये आपण पंच पाहिलं तर नवीन बॅटर आपण आतमध्ये त्यावेळी जर पॅनल्टी आहे का इथे? इम्प्रेशन पडतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेला. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण गेलाय आणि त्याच्या बाळमधून या 6 धाबा आल्यात. अर्थात संघाचा संघनायक तारणहार दिशा दर्शक अमित कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिला बॉल इथे मात्र फेस करत असताना पहिला बॉल नक्कीच हवेशी वार्तालाप करणारा एक भव्य दिव्य फटका. 6 धाव्यांसाठी षटकार पाहायला मिळाला. या 6 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती अर्थात 36 आकड्यावरती. पुढचा बॉल इथे पाहिलं तर आपण कुठेतरी द्विधा मनसी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कारण पडल्यानंतर मात्र अधिकची उचली जरूर घेतली आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटके तेव्हा पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आकड्यावरती. अजून 6 धावांची मात्र इथून आवश्यकता असणार आहे. 6 पावलं मात्र दूर आहे तो अर्थात अप्पा प्रेमी 11 कोलगाव हा संघ. पुढचा बॉल इथे मात्र फटका फसला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय ते एक मोठा महत्वपूर्ण आणि आपण संघाला सावरणारा संघाचा तारणहार दिशा दर्शक अमित कांबळे मैदानाच्या बाहेर होत आहेत. आणि इथे पाहिलं तर फलंदाज अमित कांबळे मात्र माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. सागर केसरकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होत आहेत. खरंच आज अनिल पाटील सर आपण पाहिलं गेलं तर आज ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेवर पाहिलं तर खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ मैदानाच्या आतमध्ये करतात. पण खऱ्या अर्थानं पडद्यामागचा हिरो जाऊन कोण म्हणाल तर विनोदजी पाटील सर आहेत आणि त्याच्यासोबत जर त्यांची टीम सुद्धा नक्की आहेच. मात्र विनोद पाटील सरांचा आज खऱ्या अर्थानं परिश्रमी सकाळी दिवसापासून पाहतोय. आज आपण पाहायला गेलं तर आम्ही नक्कीच त्यांना समालोचक म्हणून आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये दाखल केलेत. मात्र त्यांनी भूमिका स्वीकारली आहे ते खऱ्या अर्थानं गुणलेखकाची. पुढचा बॉल हलक्यात नक्कीच कव्हरला खेळून काढला आणि इथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय. आत्महत्या विकेटचं पतन आणखीन एक फलंदाज इथे मात्र बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गणेश भोसले आपण पाहिलं दाखल होताना पाहायला मिळत आहेत. इथून मात्र येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार आहे. सामना होता कुठे सामना आला कुठे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत गणेश भोसले यांना आपण पाहतोय. गणेश भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर गोल आपण पाहिल्या गेलं तर संघाचा आयकॉन कर्णधार सुहास खेतल मात्र गोलंदाजी मापे दाखल झालेत. आपण पाहिल्या गेलं तर RCC चिखलवाडी संघाला बिलॉंग करत असताना त्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आज मात्र या नवीन संघ आणि आपल्या नवीन स्पर्धा अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये अण्णा राजे संघाला बिलॉंग करत असताना या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आज मात्र गोलंदाजी मापे दाखल झालेत. कारण येणारे 6 चेंडू आणि 6 ची गरज आहे. माफ करा 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पुढचा
पुढचा बॉल येथे मात्र लेग स्टंपला नक्कीच मिस करून जातोय. पंचांनी कवायत केली आहे आणि इशारा आमच्यापर्यंत दर्शवला की ही मात्र अवंत स्वरूपाची धाव असेल. येथे मात्र गोलंदाज सुहास याला मात्र दंडित केलं गेलंय. हा चेंडू मात्र इथून मात्र पुन्हा हाताळावा लागणार आहे, कारण या चेंडूवरती अवंत स्वरूपाची धाव मात्र इथे ग्राह्य धरली गेली आहे. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल बन्नाट चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर वेग वेग आणि वेगच पाहायला मिळाला आहे, कारण पाहायला गेल्या तर बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्राईक होते पर्यंत फलंदाज आपण पाहतोय विक्रांत यांना आपण पाहतोय. विक्रांत कांबळे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. त्यांच्या समोर आपण पाहायला गेलं तर गणेश भोसले ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र कट केलाय. पाहिलं तर नक्कीच बॅकफुटला आले. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. पॉईंट हे नक्की चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मधून क्षेत्ररक्षक येता येता एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होतीये. एका धावेने स्ट्राईक मध्ये इथे रोटेट केली गेली आहे. धावसंख्या मात्र पुढे सरसावतीये, वधारतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 38 आकड्यावरती. 38. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल इथे मात्र फटका जसा होता एक्झिक्यूट करता आला नाही. बॅटच्या नक्कीच रेटिंग चेंडू लागलाय. पॉईंट मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो आणि इथे मात्र फेकी केली आहे. आपण पहिल्या दिवसा डावल्या धावांची चोरी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चित्त्याच्या चपलाईने हाणण्याच्या वेगानं इथे मात्र धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावतंय, वधारतंय. धावा संख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 40. हॅलो पुढचा बॉल पुन्हा धावाचा फ्लेक जरूर केलाय. चेंडू जातोय. खऱ्या अर्थानं विजयी फटका आलाय का? होय आलाय, कारण चेंडू चाललाय पुन्हा एकदा घासत पुसत सीमारेषेच्या दिशेला, जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार चौकार. हॅलो चेक. मित्रांनो पाहिलं गेलं तर चालू असलेली मॅच आपण पाहिली. एका बाजूला अप्पा प्रेमी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अण्णा राजे या 2 संघांमध्ये लढत आपण पाहिली आणि इथे मात्र विजय साकार आहे तो खऱ्या अर्थानं अप्पा प्रेमी 11 कोलगाव या संघानं. आणि इथे पाहिलं गेलं तर या सामन्यातील मान जो मॅच ठरलेत अर्थात चांगला खेळ नक्की त्यांच्या मध्ये मैदानाच्या आत पाहायला मिळाला. संघाला आपल्या इथे मात्र पहिला विजय साकारून दिलाय.